हजारो वर्षाच्या पारतंत्र्याला स्वातंत्र्याचं देखणं स्वप्न दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊस विनम्र अभिवादन। ज्या महापुरुषांनी लोकशाहीला देखील लाजवेल इतकं सुंदर स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या आयुष्याची 50 वर्ष अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च केलीत व आपल्या सगळ्यांना स्वाभिमानानं ज्याचा उल्लेख करावासा वाटतो असं रयतेचं राज्य निर्माण केलं ते विश्वंत छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहूजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। ज्या माणसांनी जगाला शांतीचा संदेश देऊन खऱ्या अर्थाने या मातीचं ऋण फेडलं ते सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज या सर्व महामानवांच्या तत्त्वज्ञानामधून एक निकोप मानवी जीवन भारतभूमीवर निर्माण होऊ शकलं नव्हे ते जगाला देखील मार्गदर्शक ठरलं। अशा सर्व संत महापुरुषांना देखील विनम्र अभिवादन। आदरणीय जुमडे साहेबांनी जे काही मांडलं की आम्ही इतका प्रयत्न करतो, सातत्यानं हे सांगण्याचा प्रयत्न करतो की शिवाजी महाराज म्हणजे केवळ त्यांची जे काही संकुचित एक प्रतिमा तयार केली ती तशी नाही, तरी देखील आज तरुण भारतसारखे वर्तमानपत्र परत तसेच लेख का छापतात? तर जुमडे साहेब हा संघर्षच आहे। शिवाजी हा इतका सोयीचा डॉलर आहे का अमेरिकेच्या उपयोगाचा असेल तर अमेरिका वापरेल, तो चायनाच्या उपयोगाचा असेल तर चायना वापरेल, आपल्या देशाचा उपयोगाचा असेल तर आपण वापरायचा। आणि म्हणून शिवाजी महाराजांचं सार्वजनिकरण त्यांच्या धोरणांच्या अनुषंगानं व्हायला पाहिजे होतं। शिवाजी महाराजांचं सार्वजनिकरण त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं। शिवाजी महाराजांचं सार्वजनिकरण त्यांनी घेतलेल्या नियोजनाच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेतून व्हायला पाहिजे होतं। शिवाजी महाराजांचं सार्वजनिकरण मानवी जीवनाला आकार देण्यासाठी त्यांनी जी काही तत्त्व आपल्याला सांगितली, जी काही मूल्य आपल्यापुढे ठेवली त्या अनुषंगानं व्हायला पाहिजे होतं। परंतु ते आपल्या देशामध्ये नाही झालं, जगभर झालेलं आहे। आपल्या देशामध्ये मात्र काय झालं तर शिवाजी महाराज ज्याला ज्याच्या सोयीचा वाटला त्यांनी त्याच्या सोयीचा मांडला, त्यांनी त्याच्या सोयीचा सांगितला। तर हे प्रयत्न होत राहतील, ते काही फरक पडत नाही। पण मी तुम्हाला सांगतो की हे प्रयत्न कितीही जरी केले तरी आता एक जे काही शिवाजी महाराजांकडे बघणारी एक नवी पिढी जी तयार होत आहे, म्हणजे आमच्या वयातली पिढी किंवा आमच्या नंतरची जी पिढी आहे त्या पिढीला तुम्ही कितीही जरी सांगितलं की शिवाजी महाराज हे मुसलमानांचे शत्रू होते, शिवाजी महाराज हे 60 किलोची तलवार घेऊन निघत होते, शिवाजी महाराज घोड्यावर बसत होते, सकाळी उठले की एक मुसलमान काप, दुपारी काप, दुसरा संध्याकाळी तिसरा काप, त्यांचा धंदाच मुसलमान कापायचा होता, असं तुम्ही कितीही जरी सांगितलं तरी ज्यावेळी माझ्यासारखा एक सर्वसामान्य मावळा, एक सर्वसामान्य अभ्यासक, एक छोटासा कार्यकर्ता ज्यावेळी पुस्तकात हे वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज जाना मारणारा अफजल खान विजापूरवरून निघाला, ही पहिली बातमी देणारा रुस्तम जमान नावाचा मुसलमान जर माणूस असेल तर मग पुढचा कार्यक्रमच संपून जातो की मुसलमानांच्या विरोधात शिवाजी महाराजांचं युद्ध नव्हतं, मुसलमानांच्या विरोधात शिवाजी महाराजांचं काही राज्यही नव्हतं आणि शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी राज्य निर्माण केलं अशी देखील ओढ तुम्हाला इतिहासात शोधून सापडत नाही। मी जबाबदारीनं बोलतो आहे, इतिहासात शोधून सापडत नाही। आता कोणत्या इतिहासात सापडत नाही तर समकालीन इतिहासात सापडत नाही। मग ते परमानंदाचं शिवभारत घ्या किंवा डचांनी लिहिलेल्या त्यांच्या डायऱ्या घ्या, इंग्रजांच्या अधिकाऱ्यांच्या डायऱ्या घ्या किंवा मोगलांच्या दरबारात असलेले इतिहासकार घ्या, मग हे सगळं सापडेल तुम्हाला कुठं? हे बकरी किंवा बकरींच्या पलीकडे आलेला इतिहास आहे किंवा अलीकडे अगदी म्हणजे नाटक वगैरे लिहिलेले जे कोणी आहेत या लोकांनी त्यांच्या सोयीनं तिथं काही वाक्य जोडली। जशी आज मला तुमच्यापुढं शिवचरित्राची मांडणी करत असताना मला काहीतरी वेगळ्या अर्थानं मांडायचं आहे म्हणून मी त्याच घटनांचा संदर्भ वेगळ्या अर्थानं लावणार आहे, तसा त्यांनीसुद्धा त्यांच्या तो सोयीचा लावलेला आहे। पण हा जो काही एक अँगल आहे, हा अँगल आपल्याला जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी शिवचरित्र प्रेरणा देऊ शकत नाही। आणि म्हणून मित्रहो, दुःख आणि खेद याचाच वाटते की एक स्वप्न आपल्या देशातल्या माजी राष्ट्रपतींनी पाहिलं होतं। 2020मध्ये हा देश महासत्ताक होणार आहे। आताही वर्तमान पंतप्रधानांनी एक स्वप्न पाहिलं की हा देश विश्वगुरू होणार आहे। आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांचं ते कामच आहे, त्यांनी जर आपल्याला स्वप्न दाखवली नाहीत तर आपण कशाच्या भरोशावर बटन दाबणार आहे? त्याच्यामुळे स्वप्न दाखवली जातात। आपण सुद्धा लहानपणी आमच्या बापांनी सुद्धा आम्हाला एक स्वप्न दाखवलं होतं, मोठं झाल्यावर आम्ही आमच्या बापाला एक स्वप्न दाखवलं, बापाचं आम्ही पूर्ण करू शकलो नाही आणि आमचं स्वप्न बाप पूर्ण करू शकत नाही। ही सगळी वास्तवता आहे आपल्या भारतीय माणसाची। पण हे स्वप्न दाखवली जातात,
मी वर्तमान प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नाबद्दल काहीच भाष्य करणार नाही, कारण त्याच्यावर काही उपयोग नाही. पण राष्ट्रपती अब्दुल कलामांनी मात्र जे स्वप्न पाहिलं होतं ते काहीतरी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनवर पाहिलेलं होतं, ते काय हवेत पाहिलेलं स्वप्न नव्हतं. आणि ते स्वप्न याच्यासाठी होतं, मी भूगोलाचा विद्यार्थी आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या आधारावर ते एक स्वप्न पाहिलं की भारत हा सगळ्यात तरुणांचा प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनचा देश होणार आहे 2020मध्ये. आणि तिथून पुढे साधारणतः 30, 35, 40 वर्ष अशी एक अवस्था प्रत्येक राष्ट्राच्या मध्ये येते की ज्यावेळी प्रॉडक्टिव्ह पॉप्युलेशन हे अनप्रॉडक्टिव्ह पॉप्युलेशनपेक्षा जास्त असते. आणि जर त्या पॉप्युलेशनला स्किलमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर ते राष्ट्र महासत्ताक होऊ शकतं. त्या देशामध्ये जे काही प्रोडक्शन हब आहे ते तयार करता येते. जसं आपण 20 वर्षापूर्वी पाहिलं, चीननं ते केलं. चीन आज प्रोडक्शन हब आहे. चीनकडे अमेरिकेपेक्षा जास्त ज्याला काय म्हणतो फॉरेन करन्सी आहे. आणि म्हणून चीन एखाद्या वेळा अमेरिकेला सुद्धा डोळे दाखवतो आणि अमेरिकेला शांत राहावं लागतं. हे वर्तमान राजकारण आहे जागतिक पातळीवरचं. असंच स्वप्न APJ अब्दुल कलामांनी या देशाबद्दल पाहिलं आणि सांगितलं की 2020 पासून आपल्याला देश महासत्ताक आपण करू शकतो. साधारणतः 2005-06च्या नंतर ही अवस्था आपल्याला येत आहे आणि याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. आता अब्दुल कलाम नाहीत, अब्दुल कलामांचं स्वप्नसुद्धा नाहीत, ते जाऊन बरीच वर्ष झालीत आणि स्वप्नाची टार्गेट डेटसुद्धा जाऊन 3 वर्ष झालेली आहेत. 2023मध्ये एक नवं स्वप्न आपल्याला दाखवलं गेलं. आता आपल्याला केवळ महासत्ता होऊन थांबायचं नाही तर विश्वगुरू बनायचं आहे. ठीक आहे. आता या दोनही दृष्टीने जर आपण विचार केला तर काय भारत खरंच सज्ज आहे? भारताची एवढी खरंच परिस्थिती आहे? एकीकडे महागाईचा दर आपला वाढतो आहे, एकीकडे बेरोजगारीचा दर आपल्याकडे वाढतो आहे. मेणबत्त्या घेऊन फिरणाऱ्या स्त्रिया 1000 वेळा जरी मोर्चा काढला तरी मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी परत एका स्त्रीवर बलात्कार होतो आहे. आपली स्त्री सुरक्षित राहू शकत नाही. ज्या देशामधला शेतकरी आत्महत्या करतो त्या देशाचा प्रधानमंत्री जर म्हणत असेल आम्ही विश्वगुरू होणार आहे तर याच्यापेक्षा दुर्दैव लोकशाहीचं कोणतंच असू शकत नाही. ज्या देशामध्ये अजूनही मेळघाटसारखा एक भाग आहे की जिथे 2 वेळ दूध पाजू शकत नाही आई, कारण तिला तेवढं पोषक अन्नच मिळत नाही की तिच्या स्तनांमध्ये दूध यावं. ही व्यवस्था आपल्या देशामध्ये अजूनही आहे. आणि दूध मिळालं नाही म्हणून माणसं मरत आहेत, बालकं मरत आहेत. अन्न मिळालं नाही म्हणून माणसं मरत आहेत. रोजगार मिळाला नाही म्हणून लोक आत्महत्या करत आहेत. आणि माझ्या बापाकडे माझ्या लग्नाची व्यवस्था नाही म्हणून पोरगी समजून घेऊन स्वतःचं जीवन संपवत आहे. ही व्यवस्था जर ज्या देशामध्ये असेल त्याही देशानं महासत्ताक राष्ट्राचं स्वप्न पाहावं. तर मला असं वाटते नपुसकानं बाप होण्याची परिस्थिती आहे. याच्यापेक्षा वेगळं वर्णन आपण करू शकत नाही. आणि हे सगळं का झालं भावंडांनो? हे सगळं एकीकडे आहे आणि दुसरीकडे मात्र व्हिएतनामसारखं छोटंसं राष्ट्र, क्युबासारखं छोटंसं राष्ट्र अमेरिकेच्या सोबत लढतं. अमेरिकेला पराभूत करता येत नाही त्यांना. आणि अमेरिकेसोबत हे अनेक वर्षानुवर्ष लढत असताना ज्यावेळी त्यांना विचारलं जातं की तुम्ही एवढ्या बलाढ्य शत्रू राष्ट्रासोबत कसं लढता, त्यावेळी ते लोक सांगतात की एक छत्रपती शिवाजी महाराज नावाचा माणूस कोणतरी महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला आणि त्यांच्या चरित्रातून काही गोष्टी प्रेरणा घेऊन आम्ही या बलाढ्य शत्रूशी लढतो आहे. ही एक अवस्था आहे. अमेरिकन इतिहासकार अलेक्झांडर असं म्हणतो की जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही आमच्या देशामध्ये सुपरमॅन आणि स्पायडरमॅनच्या काल्पनिक व खोट्या कथा लोकांना सांगितल्या नसत्या तर शिवाजी महाराजांचं चरित्र TV सिरियलमधून लोकांपर्यंत नेलं असतं. ही एकीकडे गोष्ट आहे. म्हणजे जग महाराजांची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा विचार करताय आणि जिथे महाराजांचा जन्म झाला तिथे मात्र प्रश्नांचा डोंगर हिमालय एवढा मोठा होतो आहे. भावंडांनो, हे सगळं कशामुळे झालं असेल तर या देशातल्या विकृत चरित्रकारांनी, या देशातल्या विकृत इतिहास लेखकांनी शिवछत्रपतींचा जो काही आदर्श आमच्या पुढे खराखुरा ठेवायला पाहिजे होता, शिवचरित्राच्या माध्यमातून असंख्य मोठ्या प्रेरणा आमच्या पुढे उभे राहायला पाहिजे होत्या, त्याऐवजी माणसं माणसांच्या विरोधात कशी जातील, जातीजातीमध्ये भांडणं कशी लागतील आणि माणूस माणसांचा जीव घ्यायला कसा सज्ज होईल अशी व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण करून ठेवली आणि आम्ही तुम्ही सगळे त्याला शिकार झालो, बळी पडलो. भावंडांनो, आज थोडीशी परिस्थिती बदललेली आहे. आमच्यासारखे हजारो पोरं बोलायला तयार झालेली आहेत, बोलत आहेत, लिहिणारे तयार आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक जरी या खोट्या युनिव्हर्सिटी मानल्या जात असल्या तरी बहुजनांच्या दृष्टीनं मात्र त्याही काही अंशी फायदेशीर ठरते आहे. आणि म्हणून आता एक थोडंसं चित्र आपल्याला बदलायला एक अवकाश प्राप्त झालेला आहे आणि त्याचा उपयोग आपण सगळे लोकांनी करून घ्यायला पाहिजे. भावंडांनो, शिवचरित्राची प्रेरणा घेऊन जर आम्ही काम केलं असतं तर जगभरामध्ये आज लोक ज्या मॅनेजमेंटच्या थेरीज मांडत आहेत
त्या मॅनेजमेंटच्या थेरी शिवचरित्रामध्ये वास्तवात 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींनी आणलेल्या आहेत. इकॉनॉमीची जर गोष्ट केली तर ज्या इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजी जे म्हणजे मानव मुक्तीसाठी किंवा मानव कल्याणासाठीचं अर्थशास्त्र कसं असावं त्याचं जिवंत उदाहरण शिवचरित्र आहे. नियोजनाचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवचरित्र आहे. अनेक गोष्टी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवचरित्र आहे. अनेक गोष्टी म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट घ्या किंवा आणखी वेगवेगळ्या ज्या संकल्पना ज्या आता नवीन जगामध्ये एखादं राष्ट्र विकसित होण्यासाठी, एखादं कुटुंब पुढं जाण्यासाठी, एखादा मानवी समूह पुढं जाण्यासाठी ज्या नवीन नवीन टर्म्स वापरल्या जात आहे, या सर्व टर्म्सवर काम शिवछत्रपतींनी 350 वर्षाच्या पूर्वी केलं. परंतु त्या अँगलनं आम्हाला कोणी सांगितलं नाही. अफजल खान 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खान आणि महाराजांची भेट झाली, कोथळा काढला, हे सगळं सांगितलं. त्याचं अत्यंत रंगबिरंगी वर्णन केलं. वर्णन करणारे करोडपती झाले, पोवाडे म्हणणारे करोडपती झाले, पण या देशाला त्याचा काहीच उपयोग नाही झाला. या देशामध्ये मात्र हिंदू मुस्लिमच्या दंगलीच्या पलीकडे काही घडवू शकलं नाही. पण कधीतरी आपण विचार करता का? अफजल खानाचं एक कधीतरी तुम्ही चरित्र पाहिलं का? अफजल खानाच्या ताकदीवर कधीतरी विश्वास ठेवून बघा आणि नंतर विचार करा की इतका मोठा एक बलाढ्य माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून मारला जातो आणि एवढ्या मोठ्या संकटावर महाराज एकही सैन्याचा बळी न देता. लक्षात ठेवा, हे अफजल खानाची भेट म्हणजे त्यांनी तिकडून यायचं, आम्ही इकडून यायचं, या मैदानात एकत्रित यायचं, खो खो खेळायचं आणि एकमेकाचा कोथळा काढायचा, एवढं सोपं होतं का? सैन्य घेऊन आलेला अफजल खान वाईमध्ये थांबतो कसा? वाईतून फक्त 10 सैन्यांच्या सोबत एका वकिलाच्या सोबत प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो कसा? कोण आणलं त्याला तिथपर्यंत? कोणत्या मानसशास्त्राच्या थेरी वापरल्या असतील जिजाऊंनी? कुठल्याच मानसशास्त्राच्या थेरी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्या असतील? कसं नियोजन केलं असेल भेटेंचं? माणसांची निवड कशी केली असेल? येसाजी कंकच का निवडला? जीवा महालेच का निवडला? याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही? याचा विचार न केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या भेटीमध्ये वापरलेलं नियोजनाचं शास्त्र मागं पडतं आणि केवळ धर्माचा पुरस्कार करणारा किंवा धर्माचा तिरस्कार करणारी घटना आमच्यापुढं ठेवली जाते. भावंडांनो, धर्माचा पुरस्कार आणि तिरस्कार केल्यानं काहीच मिळत नाही हे 75 वर्षात आपण समजून घेतलं. पण या घटनेचं ॲनालिसिस जर नियोजनाच्या माध्यमातून तुम्ही केलं, अगदी विजापूरच्या दरबारातून अफजल खान विडा घेऊन निघाल्यापासून तर प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन त्यांचा कोथळा काढेपर्यंत आणि या सगळ्या भेटीमध्ये जर समजा चुकीनं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानांच्या हातून मारले गेले तर येसाजी कंकाकडे ती जबाबदारी होती की काही झालं तरी माझ्या जीवाची पर्वा न करता अफजल खानाला मात्र वापस जाऊ द्यायचं नाही. कारण स्वराज्यावर आलेला शत्रू जर परत गेला तर स्वराज्य उभं राहू शकत नाही आणि ते संकटात आल्याशिवाय राहणार नाही. जिवंतपणी नियोजन आणि मेल्यानंतरचं सुद्धा नियोजन करणारा राजा आमच्या नीती आयोगानं कधीतरी वाचला असता तर माणसांची व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा नीती आयोगाला सुद्धा मिळाली असती. पण तसं झालं नाही भावंडांनो. आम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीनं पाहू शकलो नाही. पॉवर ऑफ डिसिजन मेकिंग, एखाद्या राजाकडे, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या राष्ट्राकडे निर्णयाची क्षमता कशी असली पाहिजे. आम्ही चीनच्या नावानं बोंबलतो, आम्ही पाकिस्तानच्या नावाने ओरडतो, कधीतरी सर्जिकल स्ट्राईकचा आव आणतो, आणखी काय काय गोष्टी करतो, सगळं करतो आपण, अनेक वर्ष करतो आहे. 75 वर्ष तर एकाच राष्ट्राशी युद्ध लढण्यात आमची सगळी म्हणजे जे काही साधनं आहेत ते सगळी संपत आहेत. साधनांची लढाई, हे लक्षात ठेवा, माणसाची कधीच लढाई नसते आणि लढाई हे कधीच कशाचं सोल्युशन होऊ शकत नाही. आपली लढाई म्हणजे कोणाचा तरी धंदा असतो, हे पहिल्यांदा समजून घ्या. इस्रायल, अमेरिका जोपर्यंत त्यांच्या फॅक्टरीमध्ये बॉम्ब, त्यांच्या फॅक्टरीमध्ये बंदुका, त्यांच्या फॅक्टरीमध्ये रणगाडे, त्यांच्या फॅक्टऱ्यांमध्ये एअरक्राफ्टचे विमान्स तयार होतात तोपर्यंत आशियाई राष्ट्रांमधले भांडणं संपणार नाही. कारण ते जर संपले तर ग्राहक कोण राहणार आहे? जर सगळ्यांच्या बिमाऱ्या संपवून टाकल्या रामदेव बाबांवर विश्वास ठेवून, हवा बाहेर काढा, हवा आतमध्ये घ्या. आता कोणाची हवा निघली, कोणाचं काय झालं त्याचं त्यांना माहीत बिचारांना. पण या सगळ्यांनी सांगितलं आपल्याला. आता सगळ्यांनीच रामदेव बाबाचं ऐकलं असतं आणि सगळ्यांच्याच बिमाऱ्या दूर झाल्या तर डॉक्टरांचं कसं व्हायचं? प्रश्न आहे की नाही? आणि म्हणून जगभरामधल्या लढाया तोपर्यंत जिवंत राहतील जोपर्यंत शस्त्रांचा उद्योग जिवंत आहे. लक्षात ठेवा, तोपर्यंत तुमच्या मिस वर्ल्डच्या कॉम्पिटिशन सुरू राहतील जोपर्यंत सौंदर्य प्रसाधनांच्या कंपन्या जिवंत आहेत. तोपर्यंत बिमाऱ्या जिवंत राहतील जोपर्यंत मेडिकलच्या कंपन्या जिवंत आहेत. हे चाललेले पॅरलल उद्योग आहेत. पण आम्हाला त्याच गोष्टी वारंवार सांगितल्या जाते की आम्ही एकदा निर्णय घेऊन टाका ना की तुम्हाला पाकिस्तान शत्रू म्हणून तरी डिक्लेअर करा, चीन शत्रू म्हणून तरी डिक्लेअर करा. रोजच्या रोज बातम्यांचे कॉलम कशाला छापून पाठवता आमच्याकडे? आणि चौधरी सर एका
एका मोठ्या पदावरच्या माणसाने एका कार्यशाळेत आम्हाला सांगितलं, सेक्रेटरी होते आपल्या महाराष्ट्राचे, ॲग्रिकल्चर सेक्रेटरी, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी चीनमध्ये गेलो 15 दिवस एका दौऱ्यावर. 15 दिवसात चीनमध्ये एकही बातमी भारताची छापून आली नाही, कारण चीनवाले आपल्याला त्यांचा ना स्पर्धक समजत ना आपला शत्रू समजत. आपण त्यांच्या लेखी काहीच नाही, कारण आपल्या पुढं कितीतरी ते दूर गेलेले आहेत. त्यांच्यासाठी अमेरिका एकमेव टार्गेट आहे. आपण त्यांच्या लेखी काहीच नाही, पण आमचे पत्रकार रोज सांगतात चीनला असा धडा शिकवणार, चीनला तसा शिकवणार. अरे बाबा, त्याला तर ठरवू द्या आपल्याशी युद्ध करायचं की नाही. तो पैलवान खेळायला तयारच नाही, आम्हीच उघडीकडे उगे तेल लावून तयार आहोत. ही जी गोष्ट आहे, एकदा ठरवून टाका काय करायचं आहे. पण आमच्याकडे ही निर्णयाची क्षमता आम्ही निर्माण करू शकलो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून अशा अनेक घटना आहे. मी तुम्हाला काही घटना, त्याच घटना सांगतोय, फक्त वेगळं विश्लेषण याच्यासाठी सांगतोय की हे विश्लेषण समाजापर्यंत जायला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे, अफजल खानाची भेट झाली आणि महाराजांवर पहिला वार कसा झाला. या भेटीमध्ये वाघनकं पोटात महाराजांनी त्यांच्या टाकली आणि दगा म्हणून अफजल खान ओरडतो. अफजल खान ओरडल्याच्या नंतर पहिल्यांदा तंबूत कोण आले, तर दोन्हीकडले वकील आले, कारण ते जवळ राहतात. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे अफजल खानाचे वकील आहेत आणि इकडे काय म्हणतो त्याला आपण, काजी हैदर, पण त्यावेळी बोकील पंत वकील होते. त्या भेटीमध्ये बोकील पंत वकील होते. काजी हैदर हे परमनंट वकील आहेत. हे लोक आहेत. हे लोक आलेत. या लोकांनी तलवारी एकमेकावर चालवल्या. शिवाजी महाराजांनी त्यावेळी विनंती केली की ब्रह्महत्या आम्हाला पाप आहे, आपण कृपया तलवार आमच्यावर चालवू नका. कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी ते विनंती मान्य केली नाही, पुन्हा तलवार चालवली. पुन्हा शिवाजी महाराजांनी विनंती केली की धर्म आम्हाला परवानगी देत नाही आणि मी धर्माचा सच्चा पाईक आहे, कृपा करून आपण हल्ला करू नका. तिसरा हल्ला झाल्यावर मात्र धर्माचा विचार केला नाही, महाराजांनी जिवंत राहण्याचा विचार केला. जर तो निर्णय त्यावेळी घेतला नसता तर महाराज संपले असते. दुसरा शाहिस्तेखानाच्या वेळी 4च बोटं महाराजांनी छाटली. आता एक महात्मा फुले असं म्हणतात की ज्यावेळी साधनं इतिहासाची कमी पडतात त्यावेळी तर्काच्या आधारावर इतिहास तुम्हाला पुढे न्यावा लागतो किंवा समजून घ्यावा लागतो. आता मला गोष्ट समजत नाही, लाखभर सैन्यांची छावणी पडलेली आहे, शाहिस्तेखान त्यामध्ये आहे, तिथपर्यंत महाराज पोचतात, लाल महालात जातात आणि लाल महालात गेल्याच्या नंतर त्यांची 4च बोटं का छाटली असतील? का महाराजांनी त्यांचा गळा नाही छाटला? का नाही गर्दन मारली? का नाही तिथेच संपवलं? आपण कधीतरी विचार केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की तो पडून गेला तर काय करणार? पडता त्यांनी बोटं छाटली, पडता बोटं छाटली. इथपर्यंतचा इतिहास जर समजून घेतला तर इतिहासाचा खरा अन्वय अर्थ तुम्हाला लावता येत नाही. त्याच्या पुढची घटना काय झाली ते जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा महाराज तिथून बाहेर पडले त्यावेळी बोटं छाटलेल्या शाहिस्तेखानांनी काय करायला पाहिजे होतं? महाराजांवर असलेल्या सर्व सैन्यांनिशी हल्ला चढवायला पाहिजे होता, महाराजांचा पाठलाग करायला पाहिजे होता. पण इतिहासात तसं घडलं नाही. हा शाहिस्तेखान महाराजाच्या दिशेनं न जाता औरंगाबादच्या दिशेनं पडून गेलेला आहे. म्हणजे लाखभर सैन्य घेऊन आलेला माणूस, लाखभर सैन्य घेऊन आलेला शत्रू, जसं अफजल खानाचं एकही मावळ्याचं रक्त न सांडता संपवलं, तसाच हा निर्णय घेतला, फक्त बोटं छाटलीत. कारण महाराजांना माहीत होतं की चुकीनं जर आपण शाहिस्तेखान संपवला तर त्याची सारं सैन्य आणि उरलेले सरदार हे आपल्यावर तुटून पडले तर युद्धाशिवाय पर्याय नाही. आणि युद्धामध्ये सामोरे सामोर आपण उगाच बळ्या मारण्यात काही अर्थ नाही. आकडेवारींच्या नुसार बोललं पाहिजे. महाराजांचं सैन्य आणि शाहिस्तेखानाच्या सैन्याची कुठंच तुलना होऊ शकत नव्हती. कदाचित त्यावेळी महाराजांना पराभव पत्करावा लागला असता. पराभवाची भीती महाराजांच्या मनात कधीच नव्हती, पण अनेक सैनिक मारले गेले असती, गावं जाळल्या गेली असती. हे सगळं महाराजांनी थांबवलं. एक निर्णय घेतला, माणूस मारायचा नाही, आज फक्त त्याच्या मनामध्ये धडकी भरवायची. आणि जे काही शिवाजी महाराजांचं वर्णन शाहिस्तेखानाने आधी ऐकलं होतं त्या जोरावर हा माणूस पडून गेलेला आहे. हे जी निर्णयाची क्षमता आहे महाराजांकडे, ही निर्णयाची क्षमता म्हणजे जीवानिशी बेतल्यावर सुद्धा महाराज किती शांत डोक्यानं निर्णय घेऊ शकते. मला वाटतं ही निर्णय क्षमता आज आमच्याकडे जर असती की काय निर्णयाचा सेंटर बिंदू काय आहे, केंद्रबिंदू काय आहे, निर्णय कशासाठी घेतले दोन्ही महाराजांनी. एक तर स्वतःचा जीव वाचवला, पण तो स्वतःचा जीव नव्हे, छत्रपती शिल्लक राहिला तर स्वराज्याचं स्वप्न शिल्लक राहतं. आणि म्हणून त्या ठिकाणी अफजल खान भेटीच्या काळात आणि शाहिस्तेखानाच्या काळात माणसं शिल्लक राहिली तर स्वराज्य शिल्लक राहतील, हा निर्णय. तिसरा निर्णय 1665ला पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांवर अत्यंत अन्यायकारक अटी लादल्या गेल्या, पण त्या सर्वच्या सर्व मान्य केल्या. का? कारण तिकडे गावं जाळायला लोक तयार आहेत. एक गाव जळायला लागलं आणि महाराज निरोप पाठवतात, गावं जाळू नका, तहाची बोलणी करायला मी तयार आहे. किती किल्ले शिवाजी महाराजांचे जिंकायचे याचं प्लॅनिंग करून आलेलं सैन्य
ज्यावेळी इथं येतं त्यावेळी त्यांना सांगितल्या जाते की शिवाजी महाराजांचे कितीही गडकोट किल्ले तुम्ही जिंकले तरी काही फरक पडत नाही, मराठे आज किल्ले हरतात आणि 4 दिवसानं ते किल्ला परत मिळवतात. ते टेक्निक त्यांना माहीत आहे, त्या भानगडीत पडू नका. शिवाजी महाराजांचा जीव आणि प्राण जर कुठं असेल तर तो सर्वसामान्य रयतेमध्ये आहे. एक गाव जाळायला लागा, शिवाजी महाराज गडावरून खाली तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला पाहिजे ते देईल. आणि त्या पद्धतीनं ते सगळी व्यूहरचना झाली. महाराजांना 25 पैकी 23 किल्ले मागितले, महाराजांनी देऊन टाकले. महाराजांना महसुलीचा मोठा प्रदेश मागितला, महाराजांनी देऊन टाकला. त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट महाराजांकडे मागली. 50व्या वर्षीच्या औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसासाठी तुम्हाला आग्र्याला भेटीला यावं लागेल. महाराजांनी तेही मान्य केलं. आता ते त्या काळात तिथे जाणे म्हणजे जिवंत वापस येण्याची शक्यता फार कमी. महाराज आले ही एक वेगळी गोष्ट आहे. ते एक प्रचंड मोठं दुसरं नियोजन आहे, व्यवस्थापन आहे साधनांचं. लक्षात ठेवा, एवढं काही सोपं नाही मिठाईच्या पेटारातून सुटून येणं, हे शक्य नाही. पुढे आपण चर्चा करू त्याच्यावर. पण हे अट मान्य केली. स्वतःच्या मुलाला घेऊन येण्याची अट टाकली, ती सुद्धा मान्य केली. हे सगळी अट कशासाठी होती? फक्त एक माणूस मारला जाऊ नये, स्वराज्यातला एकही माणूस मारला जाऊ नये. भावंडांनो, या सर्व निर्णयाचा केंद्रबिंदू जर काय असेल तर माणूस जगला पाहिजे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर हा राजा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे. म्हणून जगाच्या पाठीवर आज जर कोणी मला विचारलं की वर्तमान लोकशाही तुम्हाला पाहिजे की राजेशाही चालेल, मी अत्यंत अभिमानानं आणि गर्वानं सांगेल, जर माझा राजा छत्रपती शिवरायांसारखा असेल तर मला वर्तमान लोकशाही नाकारून मी त्यांची राजेशाहीसुद्धा स्वीकारायला तयार आहे. हे केवळ मी नव्हे, आपल्यातले अनेक लोक सांगतील. हा जो काही विश्वास आहे, हा जो काही आत्मविश्वास आहे, हा शिवरायांच्याबद्दल जो निर्माण झाला तो वर्तमान राज्यकर्ते कधी निर्माण करणार आहेत आणि आपल्या देशाचं भलं कधी होणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे का नाही आम्ही निर्णयाची क्षमता आमच्यामध्ये आज आणू शकत? आम्हाला हे समजत नाही आहे की आम्ही कोणाला डोळ्यापुढे ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही प्रजेला रयतेला केंद्रबिंदू मानता त्यावेळी तुम्हाला ते निर्णय घेता येते. त्यावेळी भारताचं संविधान तयार होतं, कारण डॉक्टर आंबेडकरांच्या पुढे, बाबासाहेबांच्या पुढे माणूस हा केंद्रबिंदू ठरतो. पंजाबराव देशमुखांच्या पुढे माणूस हा केंद्रबिंदू ठरतो. त्यावेळी जगातली सगळ्यात मोठी शेतकरी परिषद दिल्लीला ते घेऊ शकतात. माणूस ज्यावेळी केंद्रबिंदू ठरतो त्यावेळी माणूस द्या म्हणत कीर्तन होऊ शकतं. ज्यावेळी माणूस हा केंद्रबिंदू ठरतो त्यावेळीच गाडगे महाराज लोकांमध्ये जाऊन संपत्ती, मानवी संपत्तीची दान मागू शकतात. त्यावेळी या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. भावंडांनो, लक्षात ठेवा, माणूस हा केंद्रबिंदू झाला की मग तुम्हाला हे सगळी महापुरुष एका लाईनमध्ये समजून घेता येतात आणि निर्णयसुद्धा माणसांच्या कल्याणासाठी घेता येतात. ही शिवचरित्रातून आज सगळ्यात मोठी शिकण्याची प्रेरणा आहे. ती केवळ तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी शिकण्याची गरज नाही, आपल्याला तर आहेच, पण आपल्या देशातल्या शासन आणि प्रशासन करणाऱ्या लोकांनी सगळ्यात जास्त ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की माणूस केंद्रबिंदू ठेवून जर तुम्ही निर्णय घेतले तर आजही या देशाच्या मातीमध्ये तितकी ताकद आहे, या देशाच्या भूगोलात तेवढी ताकद आहे, या देशाच्या इतिहासात तर ताकद आहेतच आहे की आम्ही आजही आमच्या देशाला खऱ्या अर्थानं विश्वगुरू बनवू शकतो. 3 प्रकारचे ऋतू आहेत, अत्यंत सुंदर जमीन आहे, राबणारे कष्ट करणारी माणसं आहे, मेंदूनं सुपीकसुद्धा माणसं आहे. याच देशामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान निर्माण झालं आहे. याच देशामध्ये संत तुकारामांनी आपलं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. याच देशामध्ये बळीचं समतावादी राज्य अस्तित्वात होतं. याच देशामध्ये सम्राट अशोकाने एक नवा मार्ग आपल्याला दिलेला आहे. याच देशामध्ये बुद्ध घडले, शिवराय फुले, कबीर, शाहू, अनेक माणसं घडलेली आहेत आणि ही माणसं हिऱ्यासारखी आहेत, हिऱ्यासारखी आहेत. हे सगळं आपल्याकडं आहे. मग हे सगळं जर आपल्याकडे असेल, चांगला भूगोल आपल्याकडे इथं लिहिलेला आहे, भूगोल आणि इतिहासाच्या बद्दल, त्याच्यानंतर तो कार्यक्रम पण होणार आहे. इथे एवढं चांगल्या गोष्टी जर सगळ्या आपल्याकडे असेल, आपल्याकडे बुद्धिवान माणसं आहेत, आपण काही मूर्ख आहोत, नालायक आहोत, एकदम फेकून दिलेले आहोत, आपली काही लायकीच नाही, सगळी लायकी युरोपियन आणि अमेरिकन लोकांचीच आहे, आपण एकदम टाकाऊ माल जो काही असतो सेलमधला शेवटचा तोच भारतात पाठवलेला आहे निर्विकाने, अशी काही अवस्था आहे का? नाही ना. आपणही सगळे लोक आहोत. पण सगळं असतानासुद्धा आपण केवळ आणि केवळ या निर्णय क्षमतेच्या मध्ये माणूस केंद्रबिंदू नाही, राष्ट्र केंद्रबिंदू नाही आणि त्याच्यामुळे आपण अनेक प्रश्नांना पुढे जातो आहे. म्हणून भावंडांनो, शिवचरित्रातून आपण ही गोष्ट शिकली पाहिजे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे शिकण्यासाठी, तर शिवचरित्राने एक जगण्याचंच नवं तत्त्वज्ञान निर्माण केलेलं आहे. कधी आपण फिलॉसॉफिकल बाजूनच शिवाजी महाराजांकडे बघत नाही. कोणतं तत्त्वज्ञान आहे शिवाजी महाराजांनी तयार केलेलं जगण्याचं, तर सर्जनशील जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. काय होतं महाराजांकडे? महाराजसुद्धा एक सरदार असलेल्या व्यक्तिमत्वाचा मुलगा आहे. आई आणि वडील दोन्ही घरांना शौर्याची जरी परंपरा असली तरी स्वतंत्र राज्याचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाडवडिलांकडे नव्हता. तरीसुद्धा
शिवाजी महाराजांनी इतकं मोठं विश्व निर्माण केलं, हे सर्जनशीलता आहे. बरं, हे विश्व निर्माण करणं एवढं सोपं आहे का? 18 पगड जातीमध्ये विभागला गेलेला माणूस, 18 पगड जातीमध्ये एकमेकाकडे न बघण्याची परंपरा असलेला माणूस, आणि अवतीभवती सगळीचकडे शत्रू आहेत. सगळीचकडे शत्रू आहे असं नव्हे, त्यांच्या आतमध्येही शत्रू आहे. शिवाजी महाराजांच्या स्वजातीय जे कोणी त्याकडचे सरदार होते, अंमलदार होते, जे कोणी मोठे लोक होते त्यावेळचे, ते लोकसुद्धा शिवाजी महाराजांना राजा म्हणायला तयार नाही. म्हणजे तुकाराम महाराज जसं म्हणाले की आम्हा घरी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगा आणि मन. म्हणजे जसं आतमधून संघर्ष आहे, बाहेरचाही संघर्ष आहे, मनातही एक संघर्ष सुरू आहे की आम्ही हे सगळं निर्माण करू शकू की नाही. 800,000 किलोमीटरवर वडील आहेत, आईच्या सोबत आहेत, बरोबर आहे, छोटासा पोरगा आहे. काय खूप असं आपण कसं असतं की महापुरुषाकडे एक सामान्य व्यक्ती म्हणून कधी बघत नाही. आपल्याला वाटतं एकदा महापुरुष झाला की तो सगळं लहानपणापासूनच असामान्य झाला असेल, असं नव्हे. त्यांनासुद्धा जे शिक्षण मिळालं, ज्यावेळी जिजाऊंनी त्यांच्या पुढे हे स्वप्न ठेवलं असेल की बाळराजा आपल्याला राजा व्हायचं आहे, त्यावेळी त्यांच्याही मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. 12व्या वर्षापर्यंत शिवरायांचं शिक्षण चाललेलं आहे आणि पुढचा 38 वर्षाचा त्यांना कालखंड मिळालेला आहे. या एका 38 वर्षाच्या कालखंडामध्ये इतकं मोठं साम्राज्य उभं राहतं, हे काही साधी सोपी गोष्ट नाही. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सर्जनशीलता आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये सर्जनशीलता आहे. शिवाजी महाराजांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा प्रत्येक गोष्टीकडे नवा आहे. त्यांची राज्य करण्याची पद्धत नवी आहे. अवतीभवती राज्य होते. मोगलांचं राज्य कधी तिथल्या लोकांना आपलं वाटलं नाही, आदिलशहाचं वाटलं नाही, कुतुबशहाचं वाटलं नाही. हे सोडा, मुस्लिम सत्ता सोडा, त्यावेळी ज्या काही हिंदू सत्ता होत्या त्यांचंसुद्धा कोणाचं राज्य समकालीन काळात आपलं वाटलं नाही लोकांना. पण छत्रपती शिवरायांचं राज्य मात्र आपलं वाटलं. त्याचं कारण काय असेल तर भावंडांनो, तिथे राजा हा निर्माण झालेल्या महसुलातून स्वतः विलासी जीवन जगतो आहे आणि इथे राजा कवड्याची माळ धारण करून लोकांच्या पदरात सोन्याचं दान टाकण्यासाठी आयुष्यभर झिजतो आहे. हा जो फरक आहे, या फरकामुळे इथे लोकांना आपलं राज्य वाटतं, तिथं मात्र ते आपलं वाटत नाही. ही सर्जनशीलता आहे राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये. ती सर्जनशीलता जर नसती तर मला वाटते की शिवाजी महाराजांची जयंती आपण करू शकलो नसतो, आपण कोणी केली नसती. तर ही जी काही हे तत्त्वज्ञान आहे, जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. आणि याच्यासाठी काय केलं आहे, जिजाऊंनी लहानपणापासून जी काही शिकवण महाराजांना दिली, लोकांमध्ये जे काही नेण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीचे जे काही खेळ डिझाईन केले गेले. कधी कधी मला असं वाटतं की शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेब या दोघांनी अत्यंत ज्याला काय म्हणू, एक स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग करून शिवाजी महाराजांचं राज्य उभं केलेलं आहे. हे का असंच कधीतरी ज्वालामुखीसाठी सारखा अचानक स्फोट झाला, भूकंपासारखा किंवा सुनामी आली आणि एकदम सगळं घडून गेलं, असं झालेलं नाही आहे. हे हळूहळू घडत गेलेलं आहे, घडवत गेलेले आहेत कोणीतरी. आणि याचे सूत्रधार जर कोण असतील तर ते जिजाऊ आणि शहाजीराजे आहेत. या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हे जे नवं जे असतं, म्हणजे राज्य करण्याची पद्धत नवी, लोकांशी व्यवहार करण्याची पद्धत नवी. राजा म्हणून वागण्याची पद्धत जशी आहे तशी लोकांशी व्यवहार करण्याची सुद्धा पद्धत नवी आहे. सैनिकाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा वेगळा आहे. म्हणजे आपण आज आपल्याकडे एखादी सीमेवर सैनिक मारला जातो, त्याची मोठी बातमी येते, गृहमंत्री स्टेटमेंट देतात की इनका बलिदान व्यर्थ नाही जाएगा. दरवेळचं ठरलेलं पाठ झालेलं स्टेटमेंट आहे. तिकडे सैनिक मारला की इकडे कोणतरी मंत्री स्टेटमेंट देतो, सरकार कोण्याही पक्षाचं राहू द्या, सगळेच गृहमंत्री सेम स्टेटमेंट देतात, इनका बलिदान व्यर्थ नाही जाएगा. कधीपर्यंत? पुढचा माणूस मरेपर्यंत. पुढचा मेला की पुन्हा इनका बलिदान व्यर्थ नाही जाएगा. पण त्याच्या पुढं काहीच नाही होत ना, हे सगळं ठरलेलं आहे. पण इथे मात्र तसं नाही आहे. इथे माणूस मारलाच जाऊ नये अशा पद्धतीच्या युद्धाची रचना तुम्हाला तिथे दिसेल. माणूस मारला जाऊ नये, शक्यतोवर युद्धाची गरजच पडू नये अशा पद्धतीच्या युद्धाची रचना तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि युद्ध जर अटळच असेल तर कमीत कमी सैनिक कसे मारले जातील, तो सुद्धा एक माणूस आहे आणि त्याचं सुद्धा तेवढंच मूल्य आहे, हा विचार करणारा राजा आहे. शिवाकाशीत ज्यावेळी सिद्धी जोहरला भेटायला जातो पन्हाळगडाच्या वेळेला, त्यावेळी महाराजांच्या डोळ्यात अश्रू येतात. अरे महाराजांनी कधी प्रस्ताव हा पहिल्यांदा त्यांच्याकडे ठेवलेला नाही आहे. पण जेव्हा तो प्रस्ताव ॲक्सेप्ट होतो आणि जायची वेळ येते तेव्हा महाराज म्हणते थांबा, जाऊ नका, आपण पुन्हा काहीतरी मार्ग काढू. त्यावेळी हा माणूस सांगतो की महाराज आता काहीच मार्ग नाही, इथून बाहेर पडावाच लागेल आणि पडण्यासाठी मला जावंच लागेल. महाराजांना हे माहीत होतं की हा माणूस परत येणारच नाही आहे. पण तरीसुद्धा तो माणूस मरायला तयार होतो. मात्र त्याच्याबद्दलची करुणा राजाच्या मनामध्ये आहे.
बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळी त्या खिंडीत उभे राहतात त्यावेळी महाराजांना माहीत होतं ना 100% की पुन्हा बाजीप्रभूशी आपली भेट नाही. त्यावेळी महाराजांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्यासाठी दुसरे पर्याय नाही म्हणून फक्त ही माणसं मारल्या गेलेली आहेत. जर दुसरे पर्याय शिल्लक असती तर ही माणसं कधीच मारल्या गेली नसती. इतका हळव्या मनाचा राजा तुम्हाला जगाच्या पाठीवर शोधा, पुन्हा कुठं दिसेल का? पुन्हा कुठे मिळेल का? त्याच्यापूर्वी मिळणार नाही. ही एक सर्जनशीलता होती, कारण माणूस म्हणून त्याचं मूल्य सारखं आहे महाराजांच्या प्रती, मग तो कोणी राहू द्या. हिरकणी बुरुज उतरते. पूर्ण शिवचरित्रामध्ये तुम्ही शोधून बघा की कधीच रायगडाचा नियम तोडलेल्या माणसाला माफ नाही केलं आहे महाराजांनी. फक्त एकमेव व्यक्ती आहे का ज्या व्यक्तीला माफही केलं आणि तिचा सन्मानसुद्धा केला. का केला असेल? तर हिरकणी ज्या उद्देशानं बुरुज उतरते तो उद्देश शेवटी मानवी जीवनाला पुढे नेणारा आहे. तिच्या मुलाला भूक लागली असेल आणि भुकेनं व्याकुळ झालेला मुलगा, त्या मुलासाठी ही माय आपल्या जीवाची पर्वा न करता कोणीही चढू शकणार नाही आणि उतरू शकणार नाही असा एक बुरुज उतरते आणि बुरुज उतरण्याची हिंमत दाखवते. शेवटी माझंही काम तेच आहे, रयतेला जगवणं, आणि हिरकणीनंही तेच केलं. मुलाला जगवण्यासाठी तिचा संघर्ष आहे म्हणून तिचा सत्कार होतो. कधी कधी निर्णय नियम मानवी कल्याणातून फिरवले जाऊ शकतात. ही सर्जनशीलता आहे. नाही तर कायदा बनवला, कायदा तसाच्या तसा आहे आणि कायदा इतका रूढ आहे की त्या कायद्यामध्ये कल्याण सोळा एखाद्याचं कल्याण जरी असेल तरी तो कायदा आम्ही 100% लावणार. उदाहरण सांगतो, शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या साऱ्या योजना, अशा योजना तयार केल्या की ज्या योजना वरवर पाहिल्या जगभरातल्या समुदायाने येऊन जर अभ्यास केला तर असं वाटेल की भारतासारखं लोककल्याणकारी राज्य जगाच्या पाठीवर कुठंच नाही. 2 रुपये किलो अन्नधान्य आहे, शेतकऱ्यांना लोन आहे बिनव्याजी, ते 8 महिन्यासाठी आहे, कोणी सांगत नाही. बरोबर आहे. अनेक प्रकारच्या स्कीम आहे. गरिबांसाठी स्कीम आहे, लघु उद्योजकांसाठी स्कीम आहे, मोठ्या उद्योजकांसाठी स्कीम आहे, सगळं आहे. पण त्याची कागदपत्र किती आहेत? बाप जिवंत असल्याचा पुरावा द्या, मेला असेल त्याचा पुरावा द्या. पेन्शन घेणाऱ्याला द्यावं लागते दर वर्षभरण नेऊन की बाबा आहेस की नाही. अरे तो माणूस पैसे काढायला येतो म्हणजे जिवंत आहे. ज्या दिवशी आला नाही समजून जायचं की तो मेला. त्याच्या जागी नातू आला, कोणीतरी आला की चौकशी करायची. पण आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे एकीकडे वरपांगी असं दाखवायचं की आम्ही कोणाचं तरी काहीतरी भलं करतोय आणि दुसऱ्या बाजूनं मात्र असे नियम तयार करायचे की त्याला कोणाला मिळूच नाही. ही वर्तमान व्यवस्था. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकण्यासारखं हे आहे की तुम्ही तुमची धोरणं आखत असताना, तुम्ही काहीतरी करत असताना काही वेगळे पण तुमचं असलं पाहिजे. ही जी सर्जनशीलता आहे, हे जीवनाचं नवतत्वज्ञान शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं की नवं करा, काहीतरी इतरांच्यापेक्षा वेगळं करा. इतरांच्यापेक्षा ज्यावेळी तुम्ही वेगळं कराल त्यावेळी तुमच्यासाठी कोणीतरी मरायला तयार होईल. शेतकऱ्यांसाठी कितीतरी कायदे नवीन केले. आज आम्हाला कदाचित नवल वाटेल, आज आपण जमिनीचे 2 भाग करतो, जिरायती आणि बागायती. बरोबर आहे. फक्त ते भाग केलेले आहे, त्याचा उपयोग काहीच झालेला नाही आहे. आता नवीन जो कायदा आलेला आहे जमीन लँड ॲक्विजिशन ॲक्ट, त्याच्यामध्ये तर गव्हर्नमेंटनी सांगितलं जिथं सरकारची नजर जाईल आणि सरकारवर ज्याची मेहर नजर असेल त्यांनी मागली ती जमीन बिना परवानगी त्याला देता येते. तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे मिळेल किंवा आम्ही ठरवू तेवढं मिळेल. शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी जमिनीचे 2 भाग करतात, काळी जमीन आणि पांढरी जमीन. पांढरी जमीन नापिकी असलेली आणि काळी जमीन पिकाची जमीन. आणि आदेश काढतात की काळ्या जमिनीवर कोणत्याही प्रकारची इमारत बांधता येणार नाही, काळ्या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभारता येणार नाही. प्रकल्प म्हणजे त्या काळातसुद्धा तलाव बांधले जात होते, त्या काळातसुद्धा किल्ले बांधले जात होते, त्या काळातसुद्धा घोड्यांसाठी पागा म्हणजे जे घोड्यांचे जे तबेले होते ते बांधले जात होते, बाजार बांधले जात होते, गावं वसवल्या जात होती. तर हे करता येणार नाही. का? कारण ती मातीच आपल्याला जिवंत ठेवणार आहे. आणि आज वर्तमानात 138 कोटीवर आपण गेलोत. एकीकडे फूड सिक्युरिटीची चर्चा जगभर होते, पण दुसरीकडे मात्र पिकीच्या जमिनीवर अतिक्रमण जे सरकारी वाढलेलं आहे त्याच्याबद्दल सरकारला काहीच चिंता नाही. फूड सिक्युरिटी बिल आणलं म्हणजे सगळ्यांच्या तोंडात तुम्हाला अन्नधान्याचे दाणे टाकता येणार नाहीत. भावंडांनो, शेवटी ते पिकलेही पाहिजेत ना, आणि ते पिकण्यासाठी त्या जमिनीसुद्धा सुरक्षित राहिल्या पाहिजे. 350 वर्षाच्या पूर्वी हा राजा सांगतोय की पिकीच्या जमिनी, पीक देणाऱ्या जमिनी ह्या तुमच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्याला रिझर्व केलं पाहिजे. राजा सांगतोय की जंगलं रिझर्व करा. आपल्या जंगलातून ते लाकूड फाटे फोडू नका जे शेजारच्या जंगलात अवेलेबल असेल. शक्यतोवर विकत घ्या. जर तोडायचं असेल तर जे जीर्ण झालेलं झाड आहे, ज्याचं खूप वय झालेलं आहे ते तोडा. त्याच्याऐवजी पुन्हा झाडं लावा विना परवानगीनं. जर समजा कोणी झाड तोडलं तर त्या तोडणाऱ्याला 5 झाडं लावून जगवण्याची सजा देणारा जगातला पहिला राजा आहे. 5 झाडं लावा आणि नंतर त्याची सजा पूर्ण होईल.
आज काही आहे का? PWDच्या अधिकाऱ्यांना वाटलं इथून रस्ता करायचा, पार सगळे झाडं तोडून टाकतो, काही त्याची चिंता करत नाही. इकडे आपण बोंबलत बसतो, व्हॉट अबाउट एअर क्वालिटी. ते म्हणते काही चिंता करू नका, आम्ही ते एअर फ्रेशनर तुमच्या घरात मशीननं देणार आहे आणि ते सगळं घ्या आणि तुम्ही करा, पण झाडं मात्र आम्ही शिल्लक ठेवणार नाही. मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, मोठ्या मोठ्या समिट्स होतात जागतिक पातळीवर. सगळे राष्ट्र, आपलाच देश म्हणून नव्हे, सगळे राष्ट्र पर्यावरणाबद्दलची इतकी चिंता व्यक्त करतात, कार्बन क्रेडिटच्या नवीन कॉन्सेप्ट आणतात, पण एक साधी गोष्ट समजून घेत नाही. अरे हे सगळं जे ज्यांच्यासाठी तुम्ही करतायत ती तर शिल्लक ठेवा ना, ती शिल्लक आपण ठेवत नाही. आमचं ताडोब्याचं जंगल, मेळघाटचं जंगल आणि इकडे तुमच्या पेंच कान्याचं जंगल, थोडंसं गोंदिया भंडाऱ्यातलं जंगल सोडलं तर महाराष्ट्रामध्ये उरलेल्या ठिकाणी कुठं मोठी जंगलं शिल्लक राहिलीत? कोकण सोडून द्या, बाकीचा काहीच राहिलं नाही आहे. मग आपल्याला हा जो राजा वेगळा, म्हणून हा राजा वेगळा का आहे? हा राजा कसा विचार करतो? तुम्ही लक्षात घ्या, हे जीवनाचं सर्जनशील तत्त्वज्ञान जे आहे हे शिवचरित्रातून आपल्याला शिकण्यासारखं आहे. पाण्याच्या संदर्भातला विचार, उद्या जगाचं तिसरं महायुद्ध झालं तर पाण्यासाठी होईल असं काही तत्त्वज्ञ म्हणतात, काही विचारवंत म्हणतात, मोठी पत्रकार मंडळी सांगतात. भावंडांनो, महाराज काय म्हणतात एका आज्ञापत्रामध्ये की पाणी म्हणजे उदक जिथे असेल तिथेच गडकोट किल्ले बांधावे, तिथेच गडकोट किल्ले बांधा, दुसऱ्या ठिकाणी बांधायचं नाही. आणि पाणी कसं पाहिजे म्हणून सांगतात महाराज, तर 2 शब्द वापरतात, पाणी हे शुद्ध आणि मुबलक असलं पाहिजे. आज शुद्ध आणि मुबलक ह्या दोनही टंचाईच्या गोष्टी झालेल्या आहेत. आमच्याकडे मुबलक तर नाहीच, पण जे आहे ते शुद्धही नाही. आणि म्हणून मला कधी कधी आश्चर्य वाटतं, आपण कल्पना करू शकत नाही की जर समजा या गोष्टी पाठ्यक्रमातून शिकवल्या गेल्या असत्या तर कशाला नदी प्रदूषित झाली असते आमची? कशाला या नद्या प्रदूषित केल्या असत्या आपण? कशाला त्याच्या काठावर मोठमोठ्याल्या फॅक्टरीज उभा केल्या असत्या? तुमच्या तर नागपूरच्या एका आमदारांनी मागणी केली हो की ते रिफायनरी आणा म्हणे, इथे गोसेखुर्दचं भरपूर पाणी आहे. काय करावं, त्या माणसाचा सत्कार तरी ठेवा एखाद्या दिवशी आपल्याकडे. म्हणजे काय अभ्यास, भन्नाट अभ्यास. रोजगार निर्मितीच्यासाठी इकडे रिफायनरी आणा आणि त्या रिफायनरी आणल्याच्या नंतर पाणी तुम्ही गोसेखुर्दचं द्याल, पण तिथून निघणारं वेस्ट पाणी कुठं टाकाल? त्याची काही व्यवस्था आहे का? मग त्याच्यासाठी कोणते काहीच म्हणजे कुठलाच विचार करत नाही. आणि सगळं जे काही आहे फक्त ते रोजगार निर्मिती असे मोठे मोठे छान लेबर लावून हे करतात. भावंडांनो, हे पारंपरिक पद्धतीचा जो विचार आहे तो एकीकडे आणि हा नवनिर्मितीचा विचार आहे. शिवाजी महाराज सांगतात की पाणी शुद्ध आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध झालं पाहिजे. रायगडाच्या एक आज्ञापत्र आहे, त्या आज्ञापत्रामध्ये रायगडाच्या तरतुदीसाठी मरम्मत करण्यासाठी 50,000 होणांची अर्थसंकल्प किंवा मंजुरी महाराजांनी दिली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या 50,000 होणांपैकी 20,000 होण केवळ पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ठेवलेल्या आहेत महाराजांनी, टाक्या बांधण्यासाठी ठेवलेल्या आहेत. 40% बजेट आणि 5,000 फक्त त्या किल्ल्याच्या डागडुजीसाठी. आज आपण स्मार्ट सिटी बसवतो, हजारो कोटी रुपयाचे रोड रस्ते नाल्या बांधतो आहे, पण पाण्याचा विचार आपण अजूनही करायला तयार नाही. म्हणजे हा जो काळापलीकडे विचार करणारा राजा आहे, हा राजा पुस्तकामधून तुमच्या आमच्यापर्यंत मस्तकात आला असता तर मला वाटते कदाचित पुढची पहिले 25-30 वर्ष सोडून द्या, पण नंतरची जी शिक्षणाची पिढी आहे या पिढीनं नक्की विचार केला असता आणि हा देश आणि या देशाचं चित्र थोडंफार तरी आपण बदलू शकलो असतो. एवढं मोठं नुकसान आपण केवळ शिवचरित्र हे हिंदू मुसलमानामध्ये अडकवल्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून भावंडांनो, आपण जो काही हा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करताय ते अत्यंत मोठा प्रयत्न आहे. दुसरं एक जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे की माणूस आनंदी कधी राहू शकतो? आम्ही आनंदी कधी राहू शकतो? तुमच्याकडे भरपूर पैसे आल्यावर तुम्ही आनंदी राहाल का? नाही. तुमच्याकडे भरपूर साधनं दिले, साहित्य दिले तर तुम्ही आनंदी राहाल का? नाही. तुम्हाला हवी तशी बायको, हवी तसा नवरा मिळाला तर आनंदी राहाल का? हवी तशी मुलं, हवी तशी सासू, हवी तसा सासरा, हवी तशी बहीण. मी हवी तशी याच्यासाठी म्हणतोय कारण कुटुंब व्यवस्था हे सुद्धा एक मोठं आपल्या पुढचं संकट आहे, त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा एक मार्गदर्शन शिवचरित्रातून आपल्याला घेण्यासारखं आहे. पण सगळं हवं तसं तुमच्या मनासारखं मिळालं तरीसुद्धा तुम्ही आनंदी राहू शकाल असं मला वाटत नाही. माणसाच्या असमाधानाच्या पोटी माणूस आनंदी नसतो. त्याच्या पाठीमागचं काही सायकोलॉजिस्ट लोकांनी शोधलेलं, मानसशास्त्रज्ञ असणाऱ्या लोकांनी शोधलेलं एक कारण आहे, ते म्हणजे भय. जोपर्यंत माणसाच्या मनात भय जिवंत आहे तोपर्यंत माणूस खराखुरा आनंदी राहू शकत नाही. आणि मग भयमुक्त जगण्याचं जे तत्त्वज्ञान आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. शिवाजी महाराजांच्यापर्यंत लोकांनी प्रयत्न केले असतील. कोणी आदिलशाहकडून लढला, कोणी निजामांकडून लढला, कोणी मोगलांकडून लढला.
जिंकणारे कधी कोण होते? आदिलशाही जिंकली असेल, कधी निजामशाही, कधी मोगल जिंकले, कधी आणखी कोण जिंकले, पण मराठे कधी जिंकत नव्हते, सर्वसामान्य रयत जिंकत नव्हती. तर ही जी भय होतं की बाबा एवढं मोठं बलाढ्य सैन्य आहे मोगलांचं, यांच्या विरोधात कसं लढायचं, तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठीचं सामर्थ्य शिवाजी महाराजांनी त्यांच्या कर्तृत्वातून दिलेलं आहे. कुठलाही शत्रू केवढाही मोठा असू द्या, तो किती मोठा आहे याने काहीच फरक पडत नाही. त्याला आपण किती प्रामाणिकपणे भिडतो याच्यावर डिपेंड असते की शत्रूची लढाई आपण हारणार आहोत की शत्रूची लढाई आपण जिंकणार आहोत. ही जी गोष्ट आहे ही शिवचरित्र शिकवते. भयमुक्त, कशालाच घाबरायचं नाही. अमावस्येचं डोक्यातून काढून टाकलं शिवाजी महाराजांनी. वैज्ञानिक दृष्टिकोन पेरलेला आहे, लक्षात ठेवा. सगळ्या लढाया अमावस्येच्या दिवशी केल्या. अनेक लोकांनी सांगितलं महाराजांना, पंचांग नसेल सांगितलं का त्यावेळी तर धर्मसत्ता जास्त हवी होती. त्यांनी तर अनेक गोष्टी, तुम्हाला माहीत आहे राजाराम महाराजाचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी लोक म्हणले यज्ञ करावं लागते, पूजा करावं लागते, शांती करावी लागते, कारण पालथा जन्माला आला राजाराम, अपशकुन आहे. महाराजांनी एका वाक्यात निकाल लावला. एका वाक्यात म्हणले हे चांगलं आहे, अपशकुन नाही, हा शकुन आहे. ज्या अर्थी माझा मुलगा हा पालथा जन्माला आला तर हा शुभ शकून समजावा. हाच मुलगा मोगलाई पालथी करणार आहे. आणि त्याच मुलाच्या पत्नीनं म्हणजे तारा राणीनं हे मोगलाई पालथी केलेली आहे. औरंगजेब इथे गाडला गेला, औरंगजेब इथे संपला, तारा राणी तो संपवलेला आहे. त्याच राजारामांची पत्नी तारा राणी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ही महाराजांकडे दूरदृष्टी होती. म्हणून महाराजांनी इतके गडकोट किल्ले बांधले पण त्याचा कधी वास्तू करत बसले नाही. वास्तू करायला वेळच कुठं होता? 38 वर्ष वय. म्हणजे जे काही मिळालेलं आहे आयुष्य 50 वर्षाचं त्यातले 12 वर्ष शिकायला गेले, उरले 38. महाराज वास्तू सोडा, काही गडांवर महाराज एकदाच गेलेले आहे, परत सुद्धा तिथे गेले नाही. पण महाराजांची प्रशासन व्यवस्था इतकी चोख होती, सिस्टीम ज्याला म्हणतो, ही सिस्टीम इतकी डेव्हलप केली होती की महाराज जिवंत असेपर्यंत आणि महाराज गेल्याच्या नंतरसुद्धा साधारणतः 80-100 वर्ष हे सगळी माणसं लढत राहिली, महाराजाच्या एका विचारानं लढत राहिली. कधीही ही व्यवस्था अव्यवस्थेत परावर्तित झाली नाही. इतकी प्रचंड ताकदीची माणसं, इतकी प्रचंड ताकदीची सिस्टीम महाराजांनी उभी केलेली होती. आणि या माध्यमातून माणसं एक भयमुक्त वातावरणात जगायला लागली. आणि म्हणून तुम्हाला ते सगळ्यांना उदाहरण माहीत असेल की एक शेतकऱ्याचा मुलगा परमुलकातून घोडा आला असं समजून आपल्याच राजाच्या सैनिकाचा तो घोड्याची कासरा पकडतो आणि म्हणतो की खबरदार, जर टाच मारून जाशील पुढे, राई एवढ्या तुझे तुकडे करेल. हे जे धाडस येतं, हे धाडस कुठून येतं? तानाजी मालुसरेंकडे जे धाडस येतं की मी माझ्या मुलाचं लग्न नंतर करेल आणि पहिल्यांदा जाऊन तो किल्ला जिंकून येतो, हे धाडस कुठून येतं? मदारी मेहतरांकडे धाडस कुठून आलं असेल की महाराज आपण सुखरूप जावं, तुमच्या बेडवर मी झोपून राहतो, काही चिंता करू नका. म्हणजे माणसं मरणाला सामोरे जायला तयार आहे. हे जे धाडस आहे हे भयमुक्त माणूस झाला. एकदा भीती संपली की माणूस कोणाशी भिडू शकतो आणि कोणाशी भिडायला लागला की मग त्याला खरा आनंद मिळत असतो. भावंडांनो, सर्व प्रकारच्या भयातून ज्यावेळी तुम्ही मुक्त होता त्यावेळी खऱ्या अर्थानं तुम्ही आनंदी जीवन जगू शकता असं मला स्वतःला वाटतं. माझं आकलन कमी असू शकतं, पण भावंडांनो मला ते वाटतं म्हणून मी तुमच्या पुढं मांडतो. हे भयमुक्त जगण्याचं, स्वाभिमानानं जगण्याचं जे तत्त्वज्ञान आहे हे शिवचरित्राने आपल्याला दिलेलं आहे. याचा खऱ्या अर्थानं आपण आदर्श घ्यायला पाहिजे, पण त्याच्याबद्दलचा विचार आपण करतो की नाही ते आपल्याला माहीत नाही. एक सन्मानजनक जीवन प्रत्येकाला मिळालं पाहिजे याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज झटले. जातीपातीचा विचार न करता सर्वांच्या हातात तलवार दिली. ज्याची जेवढी क्वालिटी त्याला त्या क्वालिटीच्या बेसवर सगळ्या नोकऱ्या दिल्या. प्रत्येक माणसाच्या हाताला काम दिलं. महाराजांचं धोरण होतं. आजचं धोरण काय आहे? माणसं लाचार करा, माणसं गरीब करा. जेवढे माणसं लाचार आणि गरीब राहतील तेवढे 500 रुपये आणि 1000 रुपयाला विकले जातील आणि हे विकत घेता येणारी माणसं लोकशाहीमध्ये मतदार म्हणून वापरता येतात आणि यांच्या बळावर पाहिजे तशी सत्ता निर्माण करता येते. हे वर्तमान काळातलं धोरण. आणि आज जर आपण विचार केला त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एक पत्र आहे, एक नोंद आहे एका डायरीमधल्या मार्टिन नावाच्या पॉंडिचेरीच्या समकालीन प्रशासकाची. तो असं म्हणतो, शिवाजी महाराजांच्या घोडेस्वारांना सामान्यपणे प्रत्येकी दर महिन्यास 2 पॅगोडा म्हणजे एक पॅगोडा साधारणतः 3.5 रुपयाचा त्यावेळी होता. 2 पॅगोडा असा पगार मिळतो. हे येथे सांगणे अस्थायी होणार नाही. सैन्यातील सर्व घोडे हे शिवाजीचे म्हणजे सरकारचे, नो प्रायव्हेटायझेशन, लक्षात ठेवा. हे सर्व शिवाजी महाराजांचे घोडे. त्या घोड्यांची निगा राखण्यासाठी मोद्दार असत. घोडेस्वार त्याच्यात अजिबात ढवळाढवळ करत नसे. पुढचं महत्त्वाचं आहे, दर 2 माणसांमागे 3 घोडे असत. दर 2 माणसांमागे किती घोडे? 3 घोडे असत. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची सैन्य इतकी चपळ का हे आपल्या लक्षात येईल.
शिवाजी महाराज आपल्या हेरांना उदारपणे मुबलक पगार देत असे, त्यामुळे ते त्याला अचूक माहिती पुरवत. ह्या कारणांनी त्याला आपले विजय प्राप्त करणे बरेच सोयीचे होई. हे समकालीन मार्टिन नावाच्या पॉंडेचेरीच्या प्रशासकानं त्याच्या डायरीत लिहिलेली नोंद आहे. माझ्या भावंडांनो, हे कशासाठी केलं महाराजांनी? पगाराचं धोरण का आणलं असेल महाराजांनी? तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या माणसाच्या सन्मानजनक जगण्याची कल्पना करता, त्यावेळी त्याच्याकडे आर्थिक, सामाजिक, धार्मिक असं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. हा त्याच्या पाठीमागं मूळ विचार आहे. 6 महिने शेती आणि शेतीसाठी लागणारं सर्व साहित्य महाराजांनी पुरवलेलं आहे. बैल, नांगर, बी बियाणं, कर्ज, बिनव्याजी कर्ज, त्याच्यानंतर तिथे लागणारं बाकीचं भांडवल, त्याच्यात गायींच्या चांगल्या क्वालिटीच्या गायी, त्यासाठी लागणारा चारा, हे सगळं महाराजांनी पुरवलेलं आहे. आणि 6 महिने त्यांनी शेती करायची आणि ज्यावेळी शेतीचा हंगाम संपला की मग महाराज मोहिमा काढायचे आणि 6 महिने हेच मावळे हातात नांगर धरलेले पुढे तलवार धरायचे आणि स्वराज्याच्या सेवेत जायचे. पगारी सैनिक म्हणून त्यांना ते न्यायचे. 6 महिने पगार मिळायचा, 6 महिने शेतीचं उत्पन्न. घरी राहिल्या शिल्लक महिला तर 6 महिने शेती त्या महिला काम करायच्या आणि उरलेल्या 6 महिन्यामध्ये शस्त्रांचे छोटे छोटे कामं जे होते ते शस्त्रनिर्मितीचे कामं या महिलांकडे दिलेले होते. तो उद्योग म्हणून त्यांनी स्वीकारलेला होता आणि त्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी सगळ्यांच्या हातात कामं दिली. प्रत्येकाच्या हातात मुबलक पैसा येत होता. सर्व माणसं सन्मानानं जगत होती. कोणाच्या पुढं कोणाला हात पसरून लाचारी पत्करण्याची गरज पडत नव्हती. भावंडांनो, आज आपल्या देशातल्या लोकांनी जर ही व्यवस्थेनं जर समजा हा आदर्श घेतला असता तर इथे अडाणी नावाचा एक माणूस लाखो कोटी रुपयाचा मालक आणि दुसरा मात्र 40 रुपये दर दिवशी रोजी कमवू शकत नाही, इतका लाचार भारतीय नागरिक, ही तफावत निर्माण झाली नसती. लक्षात ठेवा, हा समाजवाद आहे खऱ्या अर्थानं. पण आपल्याला ती तत्त्व का समजली नाहीत? आम्ही इक्वल डिस्ट्रीब्युशन नाही करू शकलो. प्रत्येकाच्या हाताला आज काम नाही देऊ शकत आहे. मग कामच नाही देऊ शकणार आहे तर मग ते सन्मानानं जगतील कसे? ते लाचारीनंच जीवन जगतील ना, कोणाच्या तरी भरोशावर जगतील. एकीकडे पूर्ण पगार, मुबलक पगार, उदारमनानं पगार, दुसरीकडे तुम्हाला पेन्शन देणार नाही, तुमच्या भरत्या बंद, तुम्हाला नोकऱ्या बंद, कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आम्ही ठेवू, 12,000 देऊ आणि वेठबिगारी करून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची शिवाजी महाराजांनी फ्रेंचाच्या सोबत एक करार केलेला आहे आणि त्या करारात एक कलम टाकला आहे व्यापारी करारामध्ये. ते असं म्हणतात की डचांच्या बरोबर झालेला एक करार आहे. डॉक्टर रवींद्र रामदास यांनी त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं हे पत्र आहे, करार आहे. करारातलं एक कलम आहे. ते असं म्हणतात, मुसलमानांच्या कारकिर्दीत तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती. पण आता माझ्या राज्यात स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची वा विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर माझी माणसं तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे, अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आहे. म्हणजे माणसांची वेठबिगारी संपवणारा राजा ज्या देशात जन्मला त्याच देशात कंत्राटी पद्धतीच्या नावावर नवी वेठबिगारी आपण निर्माण करतो आहे. माझ्या भावंडांनो, हे आदर्श प्रेरणा शिवचरित्रातून आज वर्तमान व्यवस्थेनं, वर्तमान शासन प्रशासनातल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. म्हणून हे सगळं आहे. एक सुदृढ कुटुंब व्यवस्था ही सुद्धा एक शिवचरित्रातून घेण्यासारखी प्रेरणा आहे. आज आपल्याकडे सगळे कुटुंबामध्ये आपण संघर्ष करतोय. आतमध्ये छोटे छोटे आपल्याकडे नसेल कदाचित, आपण सगळे लोक चांगले आहेत, तुमच्याबद्दल मी बोलत नाही, पण समाजामध्ये जे काही पाहतो त्याच्यामध्ये बघा खूप मोठी स्पर्धा दिसते. दुऱ्याच्या भांडण्यासाठी भाऊ भावाला जिवंत संपवायला तयार आहे, 4 एकर विकून टाकायला तयार आहे, जिरवायला तयार आहे. बापाचं लेकाशी संबंध पटून नाही राहिलं. सासू सुनांच्याबद्दल मी काही बोलत नाही, नंदा भाऊजाचं काही बोलत नाही, बहिणी बहिणीचं बोलता येत नाही, भावा भावांचं बोलता येत नाही. सगळी परिस्थिती आहे. हे का झालं असं? का झालं असं? तर त्याचं कारण आहे भावंडांनो, आपण आपल्या कुटुंब संस्थेमध्ये स्वतः प्रत्येकाची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकलो नाही. स्वतंत्र ओळख जर प्रत्येकाची करून दिली असती ना तर कोणाची स्पर्धा कोणाशी राहिली नसती. इथे कामच नाही, काहीच काम नाही आहे. घरातल्या घरातच आपण भांडून राहिलो. आणि म्हणून मला असं वाटते शिवचरित्रातून ही एक कुटुंब व्यवस्थेची एक सुंदर प्रेरणा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. जिजाऊ काही फरक पडत नाही, संपूर्ण लोकांपासून वेगळं करा. महाराजांशी संबंध नाही जोडला तरी स्वतंत्र कर्तृत्व आहे. शहाजीराजे
स्वतंत्र कर्तृत्व, शिवाजी महाराज स्वतंत्र कर्तृत्व, संभाजी महाराज स्वतंत्र कर्तृत्व, येसुराणी स्वतंत्र कर्तृत्व, राजाराम महाराज स्वतंत्र कर्तृत्व, ताराराणी स्वतंत्र कर्तृत्व. एवढंच नव्हे, ज्यावेळी आपण शिवकुळ आणि शिवचरित्र म्हणतो तर अगदी मल्हारराव होळकरांपर्यंत आणि त्यांच्या सुनबाई असलेल्या अहिल्याराणी होळकरांपर्यंत ही सगळी माणसं, सरदार असेल किंवा त्यांच्या कुटुंबातली लोक असेल, बहिर्जी नाईक स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि हे प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केल्याच्या नंतर शिवकुळ नावाचा एक मोठा परिवार तयार होतो. माझ्या भावंडांनो, मला असं वाटते आज जर आपल्याला पुढं जायचं असेल समाज म्हणून तर आपल्याही कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला तेवढं स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे, तेवढा सन्मान आपण दिला पाहिजे आणि तेवढं साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत की त्यांनीसुद्धा त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं. आणि प्रत्येकाचं जर स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं तर कोणीच कोणाच्या सोबतीनं स्पर्धा करण्याची किंवा कोणीच कोणाच्या आडवं येण्याची गरज उरत नाही. ही सुद्धा एक वर्तमान काळात आपल्याला खूप मोठी प्रेरणा शिवचरित्रातून घेण्यासारखी आहे. माझ्या भावंडांनो, महिलांच्या बद्दलच्या अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात. मी सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलत नाही. का बदलत नाही? कारण आम्हाला धर्मशास्त्रानं शिकवलेल्या स्त्रियांबद्दलचं वर्णन सगळ्यांना पाठ आहे. न स्त्री स्वातंत्र्य महती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, स्त्री हे उपभोगाचं साधन आहे, हे सगळं आमच्याकडून पाठ करून घेतलं. कसं पाठ केलं, कोणी पाठ केलं, कोणी सांगितलं, कळत सांगितलं, न कळत सांगितलं, प्रत्यक्ष सांगितलं, अप्रत्यक्ष सांगितलं, या वादात मी पडत नाही. पण ही गोष्ट माझ्यासारख्या चळवळीत अगदी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनातसुद्धा कधीतरी मी माझ्या बायकोशी व्यवहार करत असताना ती स्त्री आहे म्हणून तसा व्यवहार तिच्याशी घडतो, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. मला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. हे प्रत्येकाच्या सोबत घडतं आहे. इतक्या गोष्टी आमच्या मनावर बिंबवल्या गेल्या, संस्काराच्या माध्यमातून सांगितल्या गेल्या असेल. मग लहानपणी आईनं माझ्या बहिणीला झाडू मारायला लावलं आणि मी हातात झाडू घेतल्याच्या नंतर आई नकळत मला बोलली असेल की बेटा तुझं ते काम नाही, जा खेळायला, हे तुझ्या बहिणीचंच काम आहे. कदाचित त्याच्यामुळे माझ्या डोक्यात हे बिंबवल्या गेलं असेल. किंवा माझ्या घरी एखादी पूजा करत असताना नारळ फोडायची वेळ आली तेव्हा मी आंघोळ केलो नसेल तरी मला नारळ फोडायला लावलं, पण माझ्या बहिणीनं सकाळपासून पूजेची सारी व्यवस्था केल्यानंतर सुद्धा तिला नारळ फोडू दिलं नाही, तेव्हा कदाचित माझ्या ते डोक्यात गेलं असेल. कुठल्या ना कुठल्या कारणानं स्त्री हे दुय्यम आहे सांगितलं गेलं, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. उलट शिवचरित्रामध्ये मात्र स्वतःच्या आईचा सन्मान शिवाजी महाराजांनी केला. राज्यकारभाराचे अधिकार त्यांच्याकडे होते. शिवाजी महाराजांचे अनेक निर्णय त्यांनी फिरवले, ते त्यांनी मान्य केले. पत्नीकडे अधिकार होते, सुनेकडे अधिकार होते, मुलीकडे अधिकार होते, बहिणीकडे अधिकार होते. हे सगळे अधिकार स्वातंत्र्य स्त्रियांचं मान्य केलं. सन्मान स्त्रियांचा राखला, परकीय शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान राखला. आणि या सगळ्या शिवाजी महाराजांच्या वर्तनातून एक एथिकल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या समाजामध्ये पर्क्युलेट झालेल्या आहेत की राजाच जर समजा आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांचा सर्वोच्च सन्मान करत असेल तर प्रजा तशीच वागत असते. जसं मी माझ्या घरच्या आईचा, मी माझ्या पत्नीचा, मी माझ्या बहिणीचा जर सन्मान केला तर माझ्या शेजारच्या माणसाची हिंमत होणार नाही की माझ्या पत्नीचा किंवा माझ्या बहिणीचा किंवा माझ्या आईचा उपमर्द करावा किंवा तिच्याकडे वाईट नजरेनं कोणी पाहावं. ही समाजामध्ये शिवचरित्रातून गोष्ट आली असती जर आम्ही या पद्धतीनं शिकवलं असतं. हा आदर्श आज आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागेल, तर आम्ही स्त्रियांकडे वेगळ्या नजरेनं समाजाला पाहण्यासाठी भाग पाडू शकतो, नव्हे तसं सामाजिक वातावरण निर्माण करू शकतो. माझ्या भावंडांनो, या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींकडे मला वाटते शिवचरित्रामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे. नंतरची एक गोष्ट आहे की एथिकल गव्हर्नन्सची कॉन्सेप्ट आज आपण सगळेजण म्हणतो. शासन, सुशासन, चांगलं प्रशासन. चांगलं म्हणजे कसं? तर मी मगाच जसं वर्णन केलं, तुमच्या कामाचा केंद्रबिंदू जर माणसं असतील तर त्याला एथिकल प्रशासन म्हणायचं. आणि जर तसं नसेल तर ते एथिकल नव्हे. माझ्या प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अन्यथा तो गुन्हा तुमच्यावर नोंदवला जाईल आणि तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल. अशा पद्धतीचा आदेश काढणारा राजा, याला एथिकल प्रशासन म्हणते. एक पत्र तुमच्यापुढे थोडंसं वाचून दाखवतो आणि थांबतो. भावंडांनो, 16 मे 1673ला चिपळूणच्या जुमलेदाराला एक पत्र महाराजांनी लिहिलं आहे. त्याच्यात ते लिहितात, शेतकऱ्यांना कवडीचाही त्रास देऊ नका, त्यांच्याकडून विनामोबदला गवत, लाकूड, फाटे, भाजीपाला घेऊ नका. शेतकऱ्यांना त्रास द्याल तर त्यांचा तडतडाट लागेल. संध्याकाळी झोपताना, हे पुढचं लक्षात घ्या, संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे, आगटी, रंधनाळे विझवून झोपत जावा, अन्यथा उंदीर दिव्याची तेलवात घेऊन जाईल, आग लागेल, चारा जळून खाक होईल, मग जनावरांना चारा मिळणार नाही. काय विचार करतो माणूस? आपण डिझास्टर मॅनेजमेंटच्या थेऱ्यांवर अभ्यास करतो आहे, पण हा माणूस प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरची थेरी मांडतो आहे स्वतःच्या वर्तनातून.
आपण संकट आल्यावर समिती नेमतो आणि छत्रपती शिवाजी महाराज मात्र संकटच येणार नाहीत अशा पद्धतीच्या सूचना आपल्या सरदारांना, सैनिकांना, शिपायांना देत आहेत. ही जी याला म्हणते एथिकल बाइंडिंग, एथिकल प्रशासनाचं, एथिकल गव्हर्नन्सचं सगळ्यात मोठं सूत्र असते अकाउंटेबिलिटी. काय हे पत्र लिहू शकले महाराज? का असं आज्ञापत्र काढू शकले असतील? याचं कारण एकच आहे की महाराजांकडे उत्तरदायित्वाची भावना होती. त्यांना माहीत होतं का जर मी या प्रजेचा राजा आहे तर या प्रजेला जगवणं, या प्रजेच्या कल्याणाची काळजी वाहणं आणि या सर्वांच्या हितामध्ये स्वतःचं हित शोधणं हे माझी जबाबदारी आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, नव्हे माझं ते उत्तरदायित्व आहे आणि त्या पदानं मला आलेलं उत्तरदायित्व आहे. म्हणून मी हे सगळं केलं पाहिजे. माझ्या भावंडांनो, या देशाच्या राज्यकर्त्यांमध्ये ज्या दिवशी अशा पद्धतीचं उत्तरदायित्व येईल त्या दिवशी तुमचं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल. ज्या दिवशी अशा पद्धतीच्या उत्तरदायित्वाची भावना कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीत येईल त्या दिवशी ते कुटुंबसुद्धा मोठं होईल आणि ज्या दिवशी समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये अशा पद्धतीच्या उत्तरदायित्वाची भावना येईल की होय मी सुद्धा माझ्या समाजाचा एक घटक आहे आणि मला सुद्धा समाजाच्या प्रती काहीतरी देणं घेणं लागतं आणि सोशल ॲनिमल म्हणून माझं वर्तन हे एक कॉन्स्टिट्युशनल असलं पाहिजे, वैज्ञानिक असलं पाहिजे, माझं वर्तन सगळ्यांना पूरक असलं पाहिजे. माझ्या घरी मी धिंगाणा घालेल, मला कोण काय म्हणू शकतं, माझ्या हक्काचं घर आहे म्हणून मनमानी मी वागेल असा विचार सोडून तो माणूस वागायला लागेल आणि मग एका सुदृढ निकोप समाज व्यवस्थेची आपण चर्चा करू शकतो. भावंडांनो, या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या आहे, पण या शिकण्यासारख्या गोष्टी बऱ्याचशा हळूहळू आपल्या मागं पडत गेलेल्या आहे. शेवटचं एक मूल्य राहिलं, वेळ आहे सांगू का सर की ओके, एक 2-4 मिनिटात सांगतो. एक शेवटचं मला महत्त्वाचं शिवचरित्रातलं मूल्य सांगायचं आहे, ते म्हणजे शाश्वतता हे सर्वोच्च मानवी मूल्य आहे. हे शिवचरित्रातून शिकण्यासारखं आहे. सस्टेनेबिलिटी, शाश्वतता, प्रत्येक गोष्ट शाश्वततेचा विचार करून केला पाहिजे. काल बांधलेला रस्ता आज उखडून जात असेल आणि 75 वर्ष आम्ही रस्तेच बांधत असेल तर लोककल्याणासाठी निधी कशी शिल्लक राहणार आहे? काल बांधलेल्या नाल्या आज उकडून जात असतील, परवा बांधलेले पूल आज तुटत असतील तर भावंडांनो आपण लोककल्याणाच्या कल्पना नाही करू शकत. 75 वर्ष हेच करतो आहे. पैसे गेले कुठे इतके मोठे आमच्या देशाचे? कशात गेले, कशासाठी गेले याचा विचार कधीतरी कोणतरी मागणार आहे. तुम्ही नाही मागली, आमची पिढी मागेल, आमच्या पिढीनं नाही मागलं, आमच्या नंतरची पिढी मागेल. हिशोब द्यावे लागतील, लक्षात ठेवा. जे कोणी त्या काळात राज्यकर्ते असतील त्यांना हिशोब द्यावे लागतील. हा आमच्या मेहनतीचा पैसा आहे, आमच्या बापजाद्यांनी कष्ट करून मिळवलेला पैसा आहे. हा पैसा कोण्या एकट्या उद्योजकाचा नाही, हा पैसा कोण्या एकट्या व्यक्तीचा नव्हे. याचे हिशोब कोण नाही कोणतरी कधीतरी मागणार आहेत आणि म्हणून आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे. महाराजांच्याकडे आपण बघतो 350 वर्षाच्या नंतर किल्ले तसेच आहेत. महाराजांनी बांधलेल्या विहिरी तशाच आहेत, अजूनही पाणी देत आहेत. जाऊन बघा दूधविहीर रायगडावरची, जाऊन बघा सिंधुदुर्गच्या विहिरी, समुद्रामध्ये खारे पाणी सगळ्या भोवताला आहे आणि गोडं पाणी मात्र महाराजांच्या किल्ल्यामध्ये अवेलेबल आहे. आम्हाला का नाही सुचलं हे शहाणपण? आम्ही का नाही पाण्याचं संवर्धन करू शकलो? आम्ही का नाही जंगलांच्याबद्दल विचार करू शकलो? आम्ही का नाही वाईल्ड लाईफच्याबद्दल विचार करू शकलो? वाईल्ड लाईफच्याबद्दल महाराज म्हणतात की ही गोष्ट आपल्या भविष्याची गरज आहे, गरज म्हणून त्याच्याकडे पाहतात. हाच मात्र वाघ आमच्याकडे येतोय, आम्ही वाघाकडे जातो हे कळत नाही. आम्ही चंद्रपूरच्या लोकांना कधी वाघ आम्हाला मारतो, कधी आम्ही वाघाला मारतोय, पण त्यांच्याकडे एका वेगळ्या भूमिकेतून आपण पाहिलं पाहिजे, हे आपल्याला कधी कळत नाही. भावंडांनो, हा जो काही एक शाश्वत विचार आहे, माणसांच्याबद्दलचा विचार आहे, व्यवस्थेच्याबद्दलचा विचार आहे. शिवाजी महाराजांनी केवळ स्वतःचं नेतृत्व मोठं नाही केलं, स्वतःचं नेतृत्व मोठं करत असताना हिऱ्यासारखी एक एक माणसं शोधून आणली, त्या माणसांना सगळी ताकद दिली, त्यांना मोठं केलं, त्यांच्यामध्ये विचार रुजवले आणि एक व्यवस्था निर्माण केली. जी व्यवस्था मी मगा म्हणालो तसं महाराजांच्या मृत्यूनंतरसुद्धा कायम राहिली. पण महाराजांच्या राज्यानंतर म्हणजे मराठ्यांचं राज्य संपलं, नंतर इंग्रज आले, आपण सगळं पाहिलं. आता लोकशाही आली, लोकशाहीमध्ये सर्व प्रकारचं तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य आहे, तरीसुद्धा पुन्हा आपण अशी व्यवस्था निर्माण करू शकत नाही. आपल्याला कायदे माहीत असूनसुद्धा ते कायदे आपण पाळत नाही. माझ्या भावंडांनो, याचं कारण आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये तात्पुरता विचार आहे. उद्याचं काय होईल तेवढा आम्ही विचार करतोय. मला असं वाटते उद्याचं काय होईल हा विचार जरूर करा, पण येणाऱ्या उद्याच्या पिढीचं काय होईल त्याचासुद्धा विचार आम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही नवा मार्ग शोधता येणार नाही आहे. आणि म्हणून हे सुद्धा एक जे आहे शाश्वतता, याच्याबद्दल सुद्धा आपण विचार केला पाहिजे. साधनांचं उत्तम नियोजन महाराजांनी शाश्वततेसाठी केलेलं आहे. जिथं पैसा खर्च करायचा तिथेच तो केलेला आहे, कमीत कमी पैसा खर्च केलेला आहे. खजिना कधी म्हणजे स्वराज्याचा रिकामा होऊ दिला नाही. खजिना रिकामा झाल्याबरोबर सुरतेवर स्वारी झालेली आहे, बुरहानपूरवर स्वारी झालेली आहे आणि तिथून पैसे आणून या ठिकाणी ठेवलेले आहे.
सरकारचं जाऊ द्या, सरकारबद्दल बोलून थकलोय आता. फक्त मी तुमच्यासाठी शेवटचं बोलतो की सगळं सरकार बिरकार करेल न करेल त्यांचं ते पाहत बसतील, पण माझ्या भावंडांनो, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आपल्या बापजाद्यांनी निर्माण केलेली साधनं, आपण निर्माण केलेली साधनं जर संपत असतील आणि ती टिकवायची आमची नैतिक जबाबदारी आहे, हे आपल्याला जरी कळलं तरी मला वाटतं शिवचरित्रातून आपण बरंच काही शिकलो. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्ञानाचा असेल, धनाचा असेल, संसाधनांचा असेल, साठा कधीच कमी झाला नाही पाहिजे. म्हणून सातत्यानं प्रयत्नरत राहणे म्हणजेच शिवाजी होणे होय. ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना शिवचरित्रातून मिळावी एवढी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.